नमस्कार. एक अशीच आयुर्वेदिक भाजीची रेसिपी मी तुम्हाला घेऊन आलेली आहे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फुलांच्या मधला पातळ शेंडा काढून टाकायचा आहे. फुलं स्वच्छ धुवून पाणी नितळवण्यासाठी ठेवायचे आहे. एक कढई गरम करायला ठेवायची आहे. त्या कढईमध्ये जिरी, मोहरी, हळद आपल्याला टाकायची आहे. त्यानंतर ठेचलेला लसूण, तिखटही टाकून घ्यायचं आहे. नंतर पाणी नितळलं की ही फुलं कढईमध्ये टाकायची आहेत आणि व्यवस्थित असं उलताण्याने आपल्याला फिरवत राहायचं आहे, जेणेकरून सर्व व्यवस्थित असं त्याला साहित्य लागेल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये मिक्सरमधून काढलेला शेंगदाण्याचा कूटही आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही भाजी व्यवस्थित अशी उलताण्याने आपल्याला परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक झाकण याच्यावरती झाकायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटे ही भाजी आपल्याला शिजवायची आहे. त्यानंतर मी एका वाटीमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते की ही आयुर्वेदिक अशी हातकेंच्या फुलाची भाजी बनवून तयार आहे.